आज देखील बंद ठेवण्यात आलेली आहे। काल रात्री वरळीमध्ये भुयारी मेट्रो स्टेशनमध्ये पाणी शिरलं होतं। शिवाय मेट्रो स्टेशनचं छतही कोसळलं, त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव मेट्रो बंद ठेवण्यात आल्याची माहिती समोर येते। मुंबई पावसासाठी तयार नव्हती। मी काल तिथे गेल्यावर पंप होते, तसंच डिझेल भरलं गेलं। हे सगळं आधीच होणं अपेक्षित होतं, असा घणाघात यावेळेस आमदार आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारवर केलेला आहे। हे सरकार फोडाफोडीचं राजकारण करत असल्याचा आरोप त्यांनी केलाय। यावेळेस भ्रष्टनाथ शिंदे यांना जबाबदार ठरवेन असा टोलाही आदित्य ठाकरे यांनी लगावलाय। मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ उडवून देण्याची धमकी देण्यात आलेली आहे। मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाला या संदर्भात धमकीचा फोन आलेला आहे। अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। या प्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेतल्याची माहिती समोर येते। अभिनेता आदित्य रॉय कपूरच्या घरामध्ये घुसण्याचा प्रयत्न एका अज्ञात महिलेने केलेला आहे। मूळची दुबई इथं राहणारी ही महिला भेटवस्तू देण्याच्या बहाण्याने आदित्य रॉय कपूरच्या वांद्रे इथल्या निवासस्थानी आली। यावेळेस घरामध्ये घुसण्याचा प्रयत्न तिने केला। दरम्यान पोलिसांना या महिलेला ताब्यात घेतलेलं आहे। मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाला हादरा बसलेल्या शिंदे गटानं भाजपानं देखील उद्धव ठाकरेंना मोठा धक्का दिलाय। ठाकरे सेना प्रणित कामगार संघटनेमधील 1,500 सदस्यांचा भाजपामध्ये प्रवेश केलेला आहे। यावेळेस भाजपा कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या नेतृत्वात हा प्रवेश झालेला आहे।